नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महिलांना स्वावलंबी बनवणं, त्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणं आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणं, तसेच महिला उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशानं राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या पिंक ई रिक्षा या योजनेमध्ये राज्य शासनानं काही महत्त्वपूर्ण सूचना प्रस्तावित केल्या आहेत. त्यानुसार या योजनेअंतर्गत यापूर्वी देण्यात येणाऱ्या 20% अनुदानामध्ये वाढ करण्यात आली असून आता हे अनुदान 40% देण्यात येणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनानं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेतील शासनाच्या अनुदानामध्ये वाढ, लाभार्थी महिलांचा कर्जभार कमी करणं, पूर्वीच्या लाभार्थ्यांनाही वाढीव अनुदानाचा लाभ देणं आणि योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि सुलभ करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत ई रिक्षा खरेदीसाठी यापूर्वी देण्यात येणारं 20% शासन अनुदान वाढवून 40% करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलेचा आर्थिक हिस्सा 60% राहणार आहे. सोबतच या योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या 60% आर्थिक सहभागामध्ये किमान 10% स्वभांडवल असणार आहे आणि उर्वरित 50% रक्कम पुरवठादार कंपनीकडनं बिनव्याजी किंवा मग पार्शियल डिफेन्स पेमेंट फॅसिलिटीद्वारे किंवा मग नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका आणि या सगळ्यांकडनं कर्जाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी पिंक ई रिक्षा प्राप्त झालेल्या लाभार्थी महिलांनाही दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्या घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीपूर्वी 20% अनुदानाऐवजी आता 40% अनुदान देण्यास देखील मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 8 जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे आणि लाभार्थी संख्येचं जिल्हानिहाय फेरवाटप करण्याचे अधिकार महिला आणि बालविकास मंत्र्यांना देण्यात आलेत. या योजनेतील लाभार्थ्यांना शासनाचं अनुदान आयुक्त आणि महिला बालविकास पुणे यांच्या कार्यालयामार्फत वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे अनुदान वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महिलांसाठी शासनानं मोठा निर्णय घेतला आहे. पिंक ई रिक्षा योजनेच्या अनुदानामध्ये दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.